नमस्कार. जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती ती आनंदाची बातमी अखेर समोर आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात म्हणजेच DA मध्ये 3% वाढ होण्याची दाट शक्यता आहे. हा निर्णय नेमका कधी लागू होणार, तुमच्या पगारात किती वाढ होणार आणि 8व्या वेतन आयोगाचं काय झालं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 2. DA वाढीचे गणित. सध्या कर्मचाऱ्यांना 58% महागाई भत्ता मिळतो आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार केंद्र सरकार यामध्ये 3% वाढ करण्याची शक्यता आहे. म्हणजेच आता हा भत्ता 61% होणार आहे. लक्षात घ्या, केंद्र सरकार वर्षातून 2दा जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्त्यात सुधारणा करते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 3% वाढ करून तो 58% करण्यात आला होता. आता ही नवीन वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू मानली जाईल. याचा थेट फायदा देशातील 49 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. 3. तुमच्या पगारावर काय परिणाम होईल? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या खिशात नक्की किती रुपये वाढणार? चला एका सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 56,100 रुपये आहे. 58% DA नुसार आतापर्यंत त्यांना 32,538 रुपये मिळत होते. 61% DA नुसार आता ही रक्कम 34,221 रुपये होईल. म्हणजेच दरमहा साधारण 1,683 रुपयांची निव्वळ वाढ होईल. इतकंच नाही तर तुम्हाला जानेवारी ते मार्च या 3 महिन्यांचा एरियर देखील मिळणार आहे. म्हणजेच एप्रिलच्या पगारात तुम्हाला 6,732 रुपये अतिरिक्त मिळण्याची शक्यता आहे. 4. 8व्या वेतन आयोगाची अपडेट. निवेदक. पगारवाढीसोबतच सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष 8व्या वेतन आयोगाकडे लागले आहे. खरं तर हा आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होणे अपेक्षित होते. मात्र ताज्या माहितीनुसार या प्रक्रियेला थोडा विलंब होत असून हा आयोग 2027च्या मध्यापर्यंत लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुर्तास ही DA वाढच कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. तर मित्रांनो, सरकार या आठवड्यात अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सरकारी योजना आणि पगाराशी संबंधित अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.